पाटील ह्यांनी एक उत्कृष्ट झणझणून डोळ्यात अंजन घालणारा असा एक लेख लिहिला होता। त्या लेखाचं नाव होतं विषाणूंची विषवल्ली। विषाणूंची विषवल्ली असा लेख पराग पाटलांनी लिहिला होता लोकप्रभा 2003 एप्रिलच्या अंकामध्ये। काय लिहिलं होतं त्या लेखामध्ये? त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की मानव कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये असे रोगजंतू विषाणू वर्गातले असे निर्माण करतोय की ज्यामुळे पसरणारे रोग हे प्रचलित औषधांना दाद न देणारे असे रोग पसरवले जातात। आणि त्याचं उदाहरण म्हणजे त्या काळातलं डेंग्यू, स्वाईन फ्लू, सार्स, एड्स आणि त्या काळामध्ये गुजरातेतल्या सुरतेमध्ये जो धुमाकूळ घातला होता ज्या रोगानी, तो म्हणजे प्लेग। अहो, तो सुरतेतला धुमाकूळ माजवलेला प्लेग हा मानव निर्मित होता आणि हे पत्रकारांना त्याचा पुरावा सापडला होता। पत्रकारांना प्लेगच्या विषाणू ज्या बॅग मध्ये होते, पिशव्यात नव्हते, थैल्यात नव्हते, कृत्रिमरित्या निर्माण केलेले प्रयोगशाळेमध्ये त्याचे सगळे शिक्के मारलेल्या पिशव्या पत्रकारांना मिळालेल्या होत्या। सांगायचं कारण काय तर त्यावेळेचा तो प्लेग हा मानव निर्मित होता। तो प्लेग मानव निर्मित होता आणि सार्स काय, डेंग्यू काय किंवा स्वाईन फ्लू, एड्स हे सुद्धा मानव निर्मितच आहेत। आता तुम्ही म्हणाल असले मानव निर्मित तर असले, तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये? अहो, मानव निर्मित हे सगळे विषाणूंमुळे पसरवलेले रोग आहेत। एक वेळ आपण म्हणतो की ह्या सार्स काय, डेंग्यू काय, आपण जर काळजी घेतली तो संसर्ग आपण रोखू शकतो, बरोबर आहे? किंवा एड हा आपण चांगलं वागलं तर लांब ठेवू शकतो। पण त्याच्या पुढचं जे त्याने त्या लेखामध्ये लिहिलं होतं ते महाविदारक आणि भयानक होतं। त्याच्यामध्ये पुढे असं त्या लेखात लिहिलं होतं की 800 वर्षापूर्वी काही काळ अस्तित्वात असलेले मार्बर्ग आणि एबोला हे विषाणू त्यांनी प्रयोगशाळेमध्ये कृत्रिमरित्या बनवायला घेतलेत। ह्याची भयानकता कशामध्ये माहितीये का? तुम्ही म्हणाल घेऊ देत बनवायला, घेतले तरी घेतलेत, पण त्याची भयानक त्यातलं काय आहे गोष्ट माहितीये का की ह्या मार्बर्ग आणि एबोला हे बनवायला घेतलेत। जर हे त्यांचं संशोधन पूर्ण झालं तर काय होईल माहितीये? अहो, ह्या मार्बर्ग, एबोला हे जे विषाणू असतात ना, ह्याचा हवेतून प्रसार होतो। त्याच्यासाठी व्यक्ती, वस्तू तुमच्या संपर्कात याची गरज राहत नाही, हवेतून त्याचा प्रसार होतो। ते विषाणू तुमच्या शरीरात जातात आणि तो विषाणू तुमच्या शरीरात गेल्यानंतर काय करतो तर तो विषाणू आपल्या शरीरात गेल्यानंतर सगळ्या ऑर्गन्सचं, सगळ्या अवयवांचं पाणी करून टाकतो आणि माणसाला त्यामुळे येणारं मरण इतकं भयानक असतं की मनुष्य मेल्यानंतर उचलायला प्रेत राहत नाही, तर मानवी रक्तद्रवाने भरलेली पिशवी असं स्वरूप असतं। बरं, आपल्या हातात काहीच नाही, हवेतून प्रसार होणार म्हणजे आपण त्याला रोखू शकणार नाही की आपण चांगलं वागून ते रोग बाजूला ठेवतो, असंही त्याच्या बाबतीत होणार नाही। अशी भयानकता त्यातली माझ्या डोळ्यापुढे आली। हा जर त्यांचा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे काय होणार हे भयानक सत्य। बरं, हा सगळा आपण म्हणूया की जैविक युद्धाचा अस्त्र म्हणून हे कृत्रिमरित्या विषाणू निर्माण करतात लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये। पण जशा गोष्टी लीक होतात ना, तसा जर ही गोष्ट लीक झाली आणि अतिरेक्यांच्या हातात मिळाली तर अहो, त्यांना स्फोट घडवून आणायला आरडीएक्सची गरज राहणारच नाही, आरडीएक्सची गरजच नाही, त्यांना आरडीएक्सची गरज नाही आणि तुमच्या आमच्या हातात बचावाचं कुठलंच अस्त्र राहणार नाही। असं हे ज्यावेळेला माझ्या दृष्टोत्पत्तीस आलं, सगळं लक्षात आलं हा लेख वाचल्यानंतर, त्यावेळेला मन अगदी काय म्हणू आपण आता की आता मला या क्षणी की विषण्ण झालं, याच्या पलीकडे आपण म्हणतो ना हादरतो आपण, पायाखालची वाळू सरकते, तसं झालं आणि मन माझं उदास झालं, खिन्न झालं। आणि त्यावेळेला माझ्या मनात आलं की अरे, कुठे हे असं आत्ताचं हे भयानक संशोधन आणि कुठे तो काळ माझ्या लहानपणचा की शाळेमध्ये वॅक्सिनेशन केलं जायचं। बघा, वॅक्सिनेशन कशासाठी आणि कसं केलं जायचं तर आपल्या शरीरामध्ये अशक्त, दुर्बल असे रोगजंतू सोडून सबल अशा रोगजंतूंशी लढण्याचं आपल्या शरीरातल्या पेशींना ट्रेनिंग मिळावं म्हणून ते लसीकरण केले जायचं, वॅक्सिनेशन केले जायचं। किती छान हेतू होता त्याच्यामध्ये आणि कुठे हे आत्ताचं भयानक असं हे संशोधन। हा दोन्ही काळातली तफावत आली। पण
एक माझ्या लक्षात ताबडतोब आलं की ज्या वेळेला जगामध्ये वाईट गोष्टी घडत असतात, वाईट माणसं कार्यरत असतात आणि वाईट गोष्टी करतात, त्याच वेळेला चांगली माणसं चांगलं संशोधन करतात, चांगल्या गोष्टी घडतात आणि म्हणूनच जगामध्ये चांगल्या वाईटाचा बॅलन्स म्हणतात ना, तो साधला जातो. आता आमच्या डोळ्यापुढे त्याच वेळेला आलेली गोष्ट चांगली म्हणजे कुठली, तर हा विषाणूंची विषवल्ली ज्या वेळेला आम्ही वाचला लेख, त्याच वेळेला त्याच सुमारास डॉक्टर करंदीकर यांच्या ठाणा, कल्याण, पनवेल अशा 3 ठिकाणी कार्यशाळा ठेवलेल्या होत्या. नेमकंच काय झालं बघा की त्या कार्यशाळेमध्ये येणाऱ्या पार्टिसिपंटमध्ये प्रत्येक ठिकाणी 2-2, 3-3 अशा नेमक्याच केसेस झाल्या की ते लोक डॉक्टरांच्या कार्यशाळेला येणार म्हणून आमच्याकडे नोंदणी झाली होती, पण हेवी अँटीबायोटिक घेऊन सुद्धा ज्यांचं व्हायरल इन्फेक्शन बरं होत नव्हतं, अशा 2-2, 3-3 केसेस होत्या. आम्ही डॉक्टरांना विचारलं किंवा त्यांना आम्ही कळवू का की तुम्ही येऊ नका ह्या कार्यशाळेला डॉक्टरांच्या, कारण की तुम्हाला हेवी अँटीबायोटिक घेऊन सुद्धा ताप उतरत नाहीये, असं व्हायरल इन्फेक्शन झालेले. तर डॉक्टर म्हणले चुकता तुम्ही, त्यांना कळवू नका, येऊ नका म्हणून, त्यांना येऊन दे. त्याप्रमाणे ते लोक आले आणि डॉक्टरांच्या कार्यशाळेमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, हे बघा तुमची औषधं बाजूला ठेवा. एक डॉक्टर ह्या नात्याने तुमची जबाबदारी माझ्यावरती आहे. औषधं बाजूला ठेवली आणि सांगायची नवलाची गोष्ट मंडळी पुढे घडली की अहो 8-8 तास ओंकाराचं उच्चारण जे डॉक्टर करून घेत होते, त्या उच्चारणाचा परिणाम काय विलक्षण झाला हो. तुम्हाला सांगू की अहो हेवी अँटीबायोटिकला दाद न देणारं हे व्हायरल इन्फेक्शन गायब की हो त्यांचं. काही जणांचं पहिल्या दिवशी, काही जणांचं दुसऱ्या दिवशी. हे व्हायरल इन्फेक्शन गेलं कसं? आम्हाला नवल वाटलं. आम्ही डॉक्टरांना विचारलं की आमची आपली अशी समज होते की जेव्हा निदान होत नाही ना त्यावेळेला डॉक्टर असं म्हणतात की काय की व्हायरल इन्फेक्शन आहे, लवकर बरं होणार नाही, असं आपलं आम्हाला वाटायचं. डॉक्टरांच्या समोर हे स्पष्ट कसं बोलणार? आम्ही आपलं चाचरत विचारलं, डॉक्टर हे कसं काय घडलं, हे व्हायरल इन्फेक्शन ह्यांचं बरं झालं कसं? ओंकाराच्या कार्यशाळेमध्ये काही जणांचं पहिल्या दिवशी, काही जणांचं दुसऱ्या दिवशी व्हायरल इन्फेक्शन पूर्णपणे गेले, ताप उतरलेला होता, बरं औषधं घेतलेली नव्हती, मग हे घडलं कसं? आणि औषधं इतके दिवस घेऊन तरी काय म्हणा, त्यांचं व्हायरल इन्फेक्शन बरं झालेलं नव्हतंच, अशक्तपणा मात्र पदरात पडलेला होता त्यांच्या व्हायरल इन्फेक्शन न जाता. असो, आम्ही डॉक्टरांना विचारलं की हे व्हायरल इन्फेक्शन गेलं कसं, कारण आम्ही असं ऐकलंय की हा विषाणू सूक्ष्म असतो, पेशींमध्ये दडून बसतो, आपला हुलिया बदल देत आहे, औषधं पचवून टाकतो. हे असं सगळं आम्ही या विषाणूबद्दल ऐकलंय. मग या विषाणूचं काय झालं हो? म्हणजे रोगजंतू शरीरात जिवंत राहू शकत नाहीत ओंकाराच्या साधनेने नित्याचे, हे माहिती होतं, पण व्हॉट अबाउट विषाणू? कारण तो सूक्ष्म असतो, पेशीत दडून बसतो, आपलं रूप बदलतं, औषधं पचवून टाकतो वगैरे वगैरे सगळं आम्ही वाचलेलं होतं. मग ह्याच्यामध्ये नेमकं काय घडलं? या विषाणूचं झालं काय? हा प्रश्न पडला. डॉक्टर म्हणाले, अहो हा जो विषाणू आहे ना हा मरत कधीच नाही, मग त्याचं होतं काय म्हटलं तर डॉक्टर